नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीतर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. अ, ही नर्सरी आता आपण म्हणजे मी बंद करायच्या प्रयत्नात आहे. बरोबर. तुम्ही ही वाइंड अप सगळी जी करणार आहात, एवढी मोठी नर्सरी आहे. हं. तर कसं तुमचं म्हणजे काय कसं करणार आता तुम्ही हे सगळं? आता कसं आहे, हा माझा जो उद्देश होता, की जी दुर्मिळ झाडं आहेत, ही लोकांपर्यंत पोहोचावीत, त्यांना ती माहिती मिळावी. अ, तसंच ही झाडं कुठल्या क्षेत्रामध्ये लागतात, त्याला वातावरण कसं लागतं हां. आणि दुसरं म्हणजे याच्यापासून आपल्याला आर्थिक अ, मदत काय होऊ शकते? या दृष्टिकोनातनं मी हे सगळं उभं केलेलं होतं. आता वयोमानाने हे सगळी जी काही दुर्मिळ झाडं आहे, ही फिजिकली फिरावं लागतं. म्हणजे बरोबर. यांची नावं जर कधी सांगितली, एखाद्याला सांगितलं, तर ब्लॅक डामर सांगितलं, तर त्यांच्याकडे ते ब्लॅक डामरचं नाव वेगळंच असतं. ते त्यांना सापडत नाही. ह्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बॉटॅनिकल नावावरून बरीचशी मंडळी जी अशी ही पिढी जात ह्याच्यामध्ये आलेली आहे. बॉटनिस्ट आणि बॉटनीचं शिक्षण घेऊन यात उतरलेली मंडळी कमी आहे आणि जी उतरलेली आहे ती बहुतेक ऑर्नामेंटल वगैरे या ह्याच्यात उतरलेली. मग त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, मग ही झाडं जी आहेत ही प्रत्यक्ष म्हणजे त्रिपुरा, आसाम, ओरिसा वगैरे हे जे आहेत ना, या ठिकाणी सगळीकडे फिरून गोळा करावी लागतात. आता तेवढं शक्य होत नाहीये कोरोनानंतर. बरोबर. त्यामुळे आता ही वाइंड अप करतोय. तर त्यातही काही नर्सरीवाले अप्रोच झालेले आहेत. त्यांना ही सुरू करायची आहे. पण ते ज्या भागात सुरू कर इच्छितात, त्या भागामध्ये हे मटेरियल विकलं जाणं जरा कठीण आहे. बरं, त्यांना त्यातली तेवढी माहिती नाहीये. त्यामुळे त्यांनी जरी ही सुरुवात केली आणि आपल्याकडनं ही झाडं नेऊन मी तर त्यांना हे सजेस्ट केलंय, की तुम्ही इको फ्रेंडली या नावानेच सुरू करा. काही आम्ही तुम्हाला मदत करू. तुमचे म्हणजे त्याचं सोर्सेस काय, त्याचं मल्टिप्लिकेशन काय, ते कुठे होतं आणि साधारण काय रेट त्याला खर्च किती येतो, काय रेटने विकलं जातं आणि याच्याबरोबर आता मी स्पेशली ह्या झाडांमध्ये म्हणजे दुर्मिळ झाडांचंच कलेक्शन याच्यावर भर दिला होता. बरोबर. पण सगळ्यांकडे सगळी झाडं ही विकली जाणं कठीण आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर त्यांना काही ऑर्नामेंटल वगैरे जे आहेत, जसं जास्वंद, गुलाब वगैरे, ही त्यांना ती ठेवावी लागणार आहेत. आणि ही नर्सरी जरी आज 31 तारखेपर्यंत आपण प्रदर्शन एक्सटेंड केलेलं आहे, 31 मेपर्यंत. पण ही बंद व्हायला कदाचित दिवाळी किंवा डिसेंबर उजाडेल. बरोबर. त्यामुळे टप्प्याटप्प्यामध्ये जशी ही मंडळी तयार होईल, तसं त्यांना त्याची माहिती देऊन आणि मग त्यांना ती तयार होतील त्या पद्धतीने त्या वातावरणात कुठली झाडं विकली जातील याचा अभ्यास करून त्यांना मग त्यातून आपण सपोर्ट करणार आहोत. साधारण एक 2-3 महिने ते सेट होईपर्यंत आपण त्यांना त्याची ती मदत करणार आहे. आणि वाइंड अप करणं हे तेवढं सोपं नाहीये. हे जवळपास 3,00,000 झाडं आहेत. हं, आणि ही दुर्मिळ असल्यामुळे काय आहे, झाडांची किंमत खूप वाटते. पण त्या ठिकाणी आता फिजिकली फिरावं लागतं. काही झाडांसाठी मी एका झाडासाठी मी चेन्नईला 3 वेळा गेलेलो आहे बाय रोड बापरे! आणि तिथून मला फक्त 9 झाडं मिळाली. ते झाड होतं जे बुद्धाज हँड म्हणून जे होतं. हां. ही पुष्कळ जवळपास 12 वर्षाची गोष्ट, 12-13 वर्षापूर्वीची. तिथले एक मिलिटरीचे ऑफिसर सहज फिरत-फिरत आले. त्यांनी काही माझ्याकडनं झाडं घेतली. आमचा विषय निघाला. ते म्हणे, "माझ्याकडे ते झाडं आहे." आता माझा अनुभव जो होता, की ते सगळे सांगतात, की आमच्याकडे ते आहे. पण तिथे गेल्यावर लक्षात येतं, की ते नाहीच आहे. बरोबर. पण सुदैवाने त्यांच्याकडे ते झाड होतं, पण मग त्याची रोपं नव्हती. मग पुन्हा जूनमध्ये जाऊन मग मी त्याला ती गुटी कलमं केलीत आणि ती गुटं कलमं सेट झाल्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा 2 महिन्यानंतर गेलो. ती जी 10 कलमं हं. केली होती, त्यातली 9 सक्सेस झाली. तेवढी घेऊन परत आलो. मग आता त्या झाडाची किंमत काय ठेवावी? बरोबर. हां. येताना अर्थात येताना मी दुसरी थोडी-थोडी गाडी डिकीमध्ये काहीतरी आणत गेलो मी. तसंच कापूर हा आपण 15 वर्षापूर्वी त्रिपुराहून मागवला होता. त्यावेळेस कापराचं झाड आहे, हे कुणालाही माहिती नव्हतं. बरोबर. त्यावेळेस आपण इमॅजिकाचंही काम केलेलं होतं. इमॅजिकातही त्यांना सांगितलं होतं, अशी काही झाडं लावा. पण त्यांच्याकडे त्यांचे जे बॉटनिस्ट होते, त्यांना त्याच्यात इंटरेस्ट नव्हता किंवा बहुतेक मला तरी असं वाटतं, की त्यांनी ते त्यावेळेस बघितलेलंही नव्हतं, की हां. त्यांना त्याविषयी माहिती नव्हती. मग असे हे करत-करत मग एक-एक झाड आपण प्रमोट करत आपल्या चॅनलवर ही सगळी माहिती त्या पद्धतीने देत आलेलो आहे. तरी हे साधारण वाइंड अप व्हायला डिसेंबर तरी किंवा दिवाळी ते डिसेंबरच्या दरम्यान जातील. आता आहे बरेच आता एक आपण एम-पीत एक गाडी पाठवतोय, गुजरातमध्ये पाठवतोय, कर्नाटकची गाडी गेली. नंतर लुधियानाची एक गाडी गेली इथून. ओके. त्यांनी पिकअप करून नेली झाडं
अशी जी आहेत आता बाकीच्यांची जी झाडं आहेत, ती जोपर्यंत हे टेम्परेचर कमी होत नाही, बरोबर. हां. तोपर्यंत पाठवता येणार नाही. इथं गुजरातमधली जी जवळची आहे 200-250 किलोमीटरच्या रेंजची झाडं हां. किंवा खंडवा वगैरे ह्याची जी आहेत, ही झाडं आता पाठवता येतील. पण लांबची झाडं जी आहेत, ती जूनमध्येच डिस्पॅच करावी बरोबर. लागणार आहे. तर त्यामुळे हे या पद्धतीने आपण वाइंड अप करणार आहोत. ज्याला कुणाला सुरू करायची असेल, त्याला जर कधी त्यांनी मात्र याच्यामध्ये ज्यांच्याकडे स्वतःची जागा असेल, हं. त्यांनीच हात घालावा. बरोबर. भलाही आउटलेटसाठी म्हणून त्यांनी हां. गाव मार्केटमध्ये कुठे छोटी जागा, पण प्रोडक्शनसाठी जी आहे, की त्या ठिकाणी जी मदर म्हणून झाडं लावायची आहेत, हं. त्याच्यासाठी स्वतःची जागा असणं आवश्यक आहे. बरोबर. तर या पद्धतीने आपण ते हळू वाइंड अप करणार आहोत. घाई करून चालणार नाहीये. झाडं महत्त्वाची आहे. ही गोळा हो. करताना आपण म्हणजे बराच मनस्ताप, म्हणजे फिरून ही गोळा केलेली आहे. त्यामुळे एक डिसेंबरपर्यंत हा प्रयोग चालेल असं वाटतंय. ओके. मग एकदा ही आता नर्सरी वाइंड अप केली म्हणजे हं, डिसेंबरपर्यंत आपण पकडू. हं. मग त्यानंतर तुम्ही काय करणार आहात? नाही आता त्याच्यानंतर कसं आहे अ, काही लोक आता अप्रोच झालेले आहेत. त्यातनं आता 1-2 जण अशी अप्रोच झाली, की त्यांच्याकडे 100-125 एकर जागा आहे. तर बरं. त्या ठिकाणी त्यांना कमर्शियल फार्मिंग करायचं आहे. कारण 100 एकरवर प्लांटेशन करायचं हां. एवढा आर्थिक म्हणजे एवढा खर्च करून काहीतरी त्यांना ते उत्पन्नच पाहिजे. बरोबर. मग आमची चर्चा झाली. मग त्यांना म्हटलं, "बुवा सध्या चालणाऱ्या 3 गोष्टी फूड, फार्मा आणि फ्युएल." हां. मग त्यामुळे कसं आहे, असं कुठलं तरी तुम्ही हे निवडा, की ज्याच्यामध्ये ह्या तिन्ही गोष्टी साध्य होतील. मग त्याच्यामध्ये केलेलं आहे आपण आता ते चालू आहे त्याच्यावर. साधारण 100 एक एकरमध्ये समजा आपण नारळं लावली. हां. नारळं लावली, एका एकरी 60 बसतात, तर ती जवळपास 6,000 नारळ बसतात. 6,000 नारळाला एका नारळाला आपण 150 नारळ धरली, 6,000च्या ऐवजी 5,000 धरू, तरी 7.5 लाख नारळ होतात. बरोबर. नारळ म्हणजे आंबा नाहीये, की हां, आंबा हां. कसं एप्रिल, मे हां. एक ठराविक पिरियडमध्येच येतो. बरोबर. हा कसा नारळ येत राहणार आहे, हं. येत राहणार. मग ते नारळ जर कधी त्यांचं ते उत्पन्न म्हणजे 7-7.5 लाख नारळ येतील त्यांना. मग त्या ठिकाणी मग नारळाचं खोबरं, नंतर ऑइल, करवंटीपासून तुमचं ॲक्टिव्हेटेड कार्बन, त्याच्यानंतर बाकी जे काही वेस्ट आहे नारळाच्या ज्या झावळ्या निघतात, त्या क्रश करून जर कधी त्यांनी डायजेस्टरमध्ये टाकलं, हां. तर त्यांना गोबर गॅस किंवा मग त्यातनं लागणारं मग त्याच्यातनं हे काढून वेगळं काढून पुन्हा तो सी-एन-जी वगैरे असं असं आहे. पण आता ते सी-एन-जीपर्यंत नाही, पण गोबर गॅसपर्यंत मात्र नक्की करतील. हं. मग त्या बरोबर. नारळाचे त्याला कल्पवृक्ष जो म्हटला जातो, हो. त्याला तर हे नाही. हो. म्हणजे आता फूडही झालं आणि फ्युएलही झालं या हो. 2 ह्याच्यात. आणि मधल्या ह्याच्यामध्ये मग सप्तरंगी आता गव्हर्नमेंटनी त्याला बंदी घातलेली आहे. ज्याच्याकडे कल्टिव्हेशन आहे त्यालाच ते आता विकता येणार आहे. सप्तरंगी आहे, सर्पगंधा आहे. म्हणजे फार्मामध्ये ज्याचं कन्झम्पशन जास्त प्रमाणावर आहे, बरोबर. असे काही आहेत. मग असे त्याच्या ह्याच्यामधनं आता ती जागा आणि त्यांच्याकडे असलेलं लेबर. आता त्याच्याकडे मेजर अडचण जी असते लेबरची. हां. तर मग त्यांना आम्ही हे म्हटलंय, की ते एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आम्ही एक पद्धत डेव्हलप केलेली आहे. पूर्वी ती आपण हे केलेली होती. काही क्षेत्र एखाद्या जोडीला दिलं समजा, की "बुवा ठीक आहे, तू हे इतकं सांभाळायचं." त्यांना साधारण जोडीला आपण राहायला तर जागा देणार आहोत. मग बरोबर. त्यांना ते त्यांचं जे इयरली टार्गेट आहे, तेवढे त्यांना पैसे मिळावेत किंवा किंबहुना त्यापेक्षा 2 पैसे जास्त. हं. या पद्धतीने आपण त्याचं डिझाइन करतोय. त्या पद्धतीने आपण ऑलरेडी काही 1-2 प्रोजेक्ट रनही केले होते. फक्त तीच पद्धत आता इथे हे करून तो एक प्रोजेक्ट सुरू करू आणि त्या ठिकाणी पुन्हा मग हे झाडांचं थोडं-थोडं लोकांना माहिती व्हावी म्हणून जे आपण आतापर्यंत मी जे करत आलेलो आहे, त्या दुर्मिळ झाडांचं जतन वगैरे, बरोबर. त्याप्रमाणे त्या ठिकाणी काही 2-3 एकरवर ही सगळी दुर्मिळ झाडं जी आहेत, त्याचं सुद्धा प्लांटेशन. कारण ही दुर्मिळ झाडं जी आहे, हे सुद्धा चांगलं अर्थार्जन करून देणारी आहेत. आता बरोबर. इथं ब्लॅक डामर म्हणून एक हे ते गल्फ कंट्रीमध्ये अतिशय मागणी आहे त्याला. अच्छा. त्याच्यानंतर ज्याला लोबान म्हटलं जातं, त्यालाही अतिशय मागणी. पण लोबान कुठून होतो, हेच अजून खूप लोकांना माहिती नाही, की कुठल्या बरोबर. झाडापासून तो हं. तयार होतो. आणि तो केव्हा तयार होतो, कुठल्या एजला तयार होतो, हे लोकांना अजून हां. माहिती नाहीये. सगळ्यांचा समज असा आहे, की आपण जो धूप जाळतो, तो धूप म्हणजे हे हां.
पण तो धूप हा सगळा सिंथेटिक आहे. म्हणजे बरोबर. ते परफ्यूमच जाळतायत, हां, सिंथेटिक केमिकलच जाळतायत. हां. त्याच्यामध्ये कोळसा, शेण वगैरे मिक्स करून जो धूप बनतो ना तो. ॲक्चुअल धूप म्हणजे काय? गाईचं तूप, शेण, कोळसा आणि झाडाचा डिंक. अच्छा. हां. चंदनाच्या केसमध्ये चंदनाचा जो गाभा आहे, त्याची जी पावडर आहे, ती त्यात वापरली जाते. बरं. हां. तर ती जी आहे ना, मग तो चंदनाचा धूप तसा तयार होतो. पण अज्ञानापोटी जो धूप आपण म्हणून मग गुलाब वगैरे किंवा जी काही येतात, ती लोकं ती वापरतात, पण ते चुकीचं आहे. मग त्याचंही हळू आपण त्याचंही लोकांना माहिती करून देतोय. अशी हे बरोबर. वेगवेगळे प्रकार जे आहेत, हे आपण त्या पद्धतीने करतोय. त्यामुळे भविष्यात असं वाटतं, की असा जर कधी एखादा प्रोजेक्ट आणखीन कुठे सुरू झाला, तर शेवटी त्यांना अर्थार्जन तर राहणारच आहे. लागलेले पैसे आणि कायमस्वरूपी उत्पन्न राहतं. बरोबर. कारण नारळ म्हटल्यानंतर एकदा लावल्यानंतर तो तुम्हाला 60-70 वर्ष हे देणार आहेत आणि मधल्या जागेमध्ये भरपूर काही करता येतं, की ज्याला मागणी चांगली आहे. हां, बरोबर. फक्त फार्माचा हा अभ्यास पाहिजे, की कुठली वनस्पती ॲलोपॅथीत वापरली जाते, कुठली आयुर्वेदात वापरली जाते. ह्याचा ज्याचा अभ्यास आहे. जे ॲलोपॅथीमध्ये वापरलं जातं, त्याचं कन्झम्पशन प्रचंड आहे. बरोबर. उदाहरणार्थ सर्पगंधा. हां, सर्पगंधामधनं काही अल्कलाइड्स निघतात. म्हणजे ती कॅन्सर, डायबिटीज अशी जी आजार आहेत, हां, त्यांच्यासाठी त्यांचे जे फाईन केमिकल्स म्हणजे त्यातनं जे एक्स्ट्रॅक्ट निघतात, हां. ती वापरली जातात. ओके. बऱ्याच लोकांना मी सहज मागच्या कुठल्या एका व्हिडिओतही बोललो होतो. आपण पडवळ लावतो. हो, हं? हो. पडवळ सगळ्यांना माहिती आहे. पडवळाची जी मुळं आहेत, हां. ती आपण उपटून फेकतो. हो. पण त्या पडवळाच्या मुळांमधनं एक केमिकल निघतं, प्रोडोफायलाल आणि प्रोडोफायलिन अच्छा. आणि हे कॅन्सरसाठी वापरलं जातं. अरे बापरे! अच्छा. हां. आणि युरोपियन कंट्रीजमध्ये याला मागणी आहे. पण त्यांच्याकडे मागणी आहे, आपल्याकडे प्रोड्यूस होतं, हां. पण आपल्याला मार्केट माहिती नाही. बरोबर, बरोबर. अशा एक नाही खूप गोष्टी आहेत. इतक्या आहे त्याच्यामध्ये शेवटी निसर्गाची ही देण आहे. निसर्गाने खूप दिलेलं आहे. ते आपल्याला घेता येत नाहीये. बरोबर. हां. तर ह्या पद्धतीने जर कधी कोणी हे केलं, तर असे जर कधी आणखीन एखाद 2 जर कधी प्रोजेक्ट उभे राहिलेत, हां. तर साहजिकच आहे की त्यांना तर त्यांचा जो खर्च किंवा काय आहे, यातही आपण आणखीन ए, बी, सी, डी हे 4 हे करतो. अच्छा. म्हणजे उत्पन्नाचे एक एनालिसिस हे केलेलं आहे. ए म्हणजे काय? साधारण वर्षभरात त्याच्यापासून उत्पन्न मिळावं. बरोबर. ते वर्षभराचं उत्पन्न मिळालं म्हणजे ते पुढच्या वर्षी खर्चाला कामात येतं. हां. म्हणजे जो काही खर्च पहिल्या वर्षी केलेला खर्च जो आहे तो दुसऱ्या वर्षी जे उत्पन्न मिळेल त्यासाठी तो खर्च तो म्हणजे बरोबर. एक प्रोव्हिजन होते हां. ती. सुरुवातीला कमी राहते, हं. पण काहीतरी एक 50% 40-50% पर्यंत 30% येते. हां. काहीतरी त्या लागवडीवर अवलंबून आहे, ती येते. बी म्हणजे काय? साधारण मग 2 वर्ष. आता ए मध्ये कसं आले आंबे हळद आली, आणखीन काही गोष्टी आहेत हं. अशा त्या झाल्यात. बी मध्ये मग येतं तुमचे इसेन्शियल ऑइल्स येतात, बरोबर. सर्पगंधा येतं. मग हे साधारण 2 वर्षामध्ये उत्पन्न देणारे हे झाले. सी मध्ये 4 ते 5 वर्ष, मग तुमचं ते मग 5 ते 6 वर्ष म्हणजे ते झाली. मग त्यात नारळ आलं, मग त्याच्यामध्ये आणखीन हे बाकीचे हे हं. आलीत आणि मग त्याच्यामध्ये पुढचा जो आहे, की नारळामध्ये जे आपण लागवड करू उदाहरणार्थ जायफळ आहे हां. किंवा आणखीन ज्या गोष्टी आहेत, लवंग आहे, वेलदोडा आहेत, ह्या ज्या आहेत, तर ह्या लागवडी ज्या आहे याचं उत्पन्न म्हणजे नारळ वाढल्यावर मग ती लागवड होणार आहे. मग त्याचं उत्पन्न थोडं उशिरा मिळणार आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये काही पद्धती अशा आहेत, की नारळ वाढेपर्यंत आपण हे मध्ये प्लांटेशन करू शकतो. पण त्याला मग ते एक नेचर किंवा त्याला ते क्लायमेट जे आहे ना, ते उभं करावं लागतं. बरोबर. म्हणजे अशी त्याबरोबर काही झाडं लावायची, की नारळ लावल्यानंतर पुढच्या वर्षी तुम्हाला त्याच्यामध्ये ती झाडं लावता येतील, की जेणेकरून 6व्या-7व्या वर्षी उत्पन्न तर नाही. आणि डी म्हणजे असं आहे, की तुमचं मग आता हे काळा धूप आहे, राळ हां. धूप आहे, ही डिंक वगैरे जी फार्मामध्येही वापरली जातात, परफ्यूममध्येही वापरली जातात आणि इसेन्शियल ऑइलमध्येही वापरली जातात. बरोबर. अशा काही ज्या वनस्पती आहेत त्यांची पुन्हा ती लागवड असल्यानंतर मग मात्र एक साधारण 6 ते 7 वर्ष झाले, की तुम्हाला सगळ्या ह्याचे हे मिळतात आणि त्यानंतर मग मात्र तुमचे लेबर एक्सपेन्सेस कमी होतात. कमी होतात. बरोबर. हां. आणि फक्त एवढंच आहे, की लेबरला त्याच्या मनासारखं जर कधी हे मिळालं. आता माझ्याकडे काही जी मंडळी आहे ना, ती म्हणजे असं ते त्यांच्या त्यांच्या ह्याच्या अंगावर काम म्हणजे कॉन्ट्रॅक्ट. हां. मी त्यांना दिलेलं आहे. मला त्यांच्या ठिकाणी बघावं लागत नाही. ते येऊन सांगतात, की हां, आता इतकं तयार झालंय, फक्त जायचं,
हिशोब त्यांचं मोजणी करायची बरोबर. आणि तेवढं पेमेंट करायचं. या पद्धतीने जर कधी असे हे झालेत, तर मजूरही टिकतात मग. बरोबर. कारण एकाच ठिकाणी राहून जर कधी त्यांना त्यांचं चांगलं अर्थार्जन होत असेल, हो. तर त्यांना ते फायदेशीर राहतं. तर या पद्धतीने आपण मग मग ही कन्सल्टन्सी म्हणून किंवा असं हां. आणि त्या ठिकाणी आपण काही क्षेत्रही ॲक्वायर करू. आपलीही हौस भागते. म्हणजे बरोबर. आजपर्यंत जी आपण अ, काही चुका केल्यात त्याची दुरुस्ती होऊन जाते. या पद्धतीने आपण ते करणार आहोत. ओके. धन्यवाद. चॅनलला योग्य वाटलं लाईक करा, सबस्क्राईब करा.